नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। काय आहे ही बातमी सविस्तर आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या क्रिएटिव्ह मराठी चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करून टाका, कारण लवकरात लवकर आपल्याला 10,000चा टार्गेट कंप्लीट करायचा आहे। तत्पूर्वी एक महत्त्वाचं तुमच्यासाठी मी सांगतो की आपल्या चॅनलचे आतापर्यंत 6,000 सबस्क्राईब पूर्ण झाल्याबद्दल सर्वांना मनापासून हार्दिक अभिनंदन। असाच सपोर्ट करा, असंच प्रेम राहू द्या। तर चला पाहूयात आपण काय आहे अपडेट। तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सध्या वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत। ज्या महिला लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत त्यांना या योजनेतून वगळण्यात येण्याची असल्याची देखील चर्चा यातच एक मोठी होत आहे चर्चा। आणि यामध्ये नक्की काय आहे अपडेट ते समोर आले आहे ते आपण पाहणारच आहोत। पहा पुढे, ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने गेल्या वर्षी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात। जुलैपासून ते जानेवारीपर्यंत एकूण 7 हप्ते या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात आतापर्यंत जमा करण्यात आलेले आहेत। या योजनेला महिलांनी प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे। राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येण्यामध्ये देखील या योजनेचा मोठा हात आहे। तर त्यातच एक मोठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांच्या खात्यामध्ये 2,100 रुपये जमा करू, अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी महायुतीकडून करण्यात आली होती। आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलेलं आहे, त्यामुळे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 2,100 रुपये कधी जमा होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। आणि महिलांचं देखील यावरती अपेक्षा आहे की लवकरच यावे। येत्या अर्थसंकल्पानंतर महिलांच्या बँक खात्यामध्ये 2,100 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। मात्र जर पाहायला गेलं तर दुसरीकडे जर महिलांच्या खात्यात 2,100 रुपये जमा केल्यास त्याचा मोठा आर्थिक ताण हा अर्थव्यवस्थेवर आपल्याला पाहायला मिळणार आहे। शक्यतो असं देखील बोललं जात आहे, इतर योजनेचा पैसा हा लाडकी बहीण योजनेकडे वळवलेला आहे असा आपल्याला पाहायला मिळते झाल्याचा आरोप विरोधकांकडून केले जात आहे। त्यामुळे ही योजना ठप्प होणार का अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे। याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे। मंत्री शंभूराज देसाई यांनी या योजनेबाबत बोलताना मोठा खुलासा देखील केलेला आहे। लाडकी बहीण योजनेमुळे काही थकीत नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। लाडक्या बहिणी गोरगरीब कुटुंबातील महिला आहेत, त्यामुळे ही योजना सुरूच राहणार असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे। तसेच सरकार मागील वर्षीचा स्पिल ओव्हर या वर्षीच्या आर्थिक वर्षात भरून काढणार आहे, असं देखील यावेळी शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे। फेब्रुवारीचा हप्ता देखील लवकरच खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक देखील करून टाका, शेअर करा, आपल्या लाडक्या बहिणींना देखील कळू द्या की काय आहे ही महत्त्वाची अपडेट। तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम।